नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, घर, जागा, जमीन, सोनं, चांदी, बंगला, कार हे जे सगळे आहेत ना, हे आपण कमवलेत मित्रांनो, माणसाने कमवलेत. आणि आता सध्याच्या काळामध्ये ह्या वस्तूला पैसे, ह्या वस्तूला जास्त महत्त्व दिलं जातं. देऊ नये असं नाही, हे गरजेचे आहेत. परंतु मित्रांनो, ज्यांनी हे वस्तू कमवल्या, घर, जागा, जमीन, सोनं, चांदी, प्रॉपर्टी काय असेल ते, ह्या दिसणाऱ्या प्रत्येक वस्तू हे माणसाने तयार केल्यात मित्रांनो. आणि जे तयार करणार आहे ना, त्याची सिक्युरिटी घेणं गरजेचं आहे. असं नाही केलं तर काय होईल, आपलं सगळं उलट काम होईल आणि आपल्याला शेवटच्या आयुष्यामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या लक्षात यायला लागेल. जसं सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. कोंबडी महत्त्वाची का अंडं महत्त्वाचं? तर मित्रांनो, तसं तर दोन्ही महत्त्वाचे आहेत, परंतु कोंबडी अतिशय महत्त्वाची आहे, कारण रोज अंडं मिळणार आहे. कोंबडी नसेल तर अंडे मिळणार नाही. तसंच प्रकार आहे मित्रांनो. आपण पैसे कमवतो, परंतु आपण सिक्युरिटी घेत नाही. कित्येक लोकांना मी पाहिलेले मित्रांनो, 40-40 लाखाच्या कार असतात, परंतु इन्शुरन्स अजिबात नसतो. आणि सरकारने व्हेकल इन्शुरन्सला, जे वाहनं असतात त्यांना इन्शुरन्स कंपल्सरी केलेला आहे, परंतु माणसाचा इन्शुरन्स भारतामध्ये कंपल्सरी नाही. आणि त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट, इन्शुरन्सचं महत्त्व नसल्यामुळे किंवा महत्त्व असून काही जणांना महत्त्व माहिती आहे, परंतु तरी पण दुर्लक्ष केल्यामुळेच माणसाची बर्बादी होते मित्रांनो. जसं शेतकरी पेरणी करतो धान्य वाढवण्यासाठी, धरणाची दारं अडवली जातात वर्षभर पाणी पिण्यासाठी, कारण पावसाळा 4च महिने असतो. किंवा आपण घराला कुलूप लावतो, दारावर दार लावतो घरातल्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी. जसं सोनं, चांदी लॉकरमध्ये ठेवतो, रेंट देतो आपण. तसंच मित्रांनो, माणूस ही अमूल्य प्रॉपर्टी, आपण म्हणतो अमूल्य, किंमतच करता येत नाही, परंतु त्याची काहीतरी व्हॅल्यू असते मित्रांनो प्रत्येक गोष्टीची. जसं माणसाची किंमत कशी काढायची, ह्युमन लाईफ व्हॅल्यू. जर समजा 50,000 रुपये पगार असेल तुम्हाला महिन्याला, तर त्याच्यात 200 पट म्हणजे 1 कोटी. 1 कोटीचं जर आपण इन्शुरन्स घेतला तर उद्या काही प्रॉब्लेम झाला तर 1 करोड रुपये नुकसान भरपाई मिळते. आणि ते बँकेत ठेवले तर 50,000 रुपये रेग्युलर इन्कम मिळतं. म्हणजे डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज हे आयुष्यामध्ये कधी येतील सांगता येत नाही. आणि हे आल्यानंतर आर्थिक नुकसान होतं, इन्कम बंद होतं. त्यासाठी आपण आपला मोठा इन्शुरन्स करून घेतला पाहिजे मित्रांनो. हे दिसत नाही, परंतु ह्याचे इफेक्ट प्ले होतात. जसं ऑक्सिजन दिसत नाही, परंतु ऑक्सिजन नसेल तर माणूस जिवंत राहू शकत नाही. तसंच आहे LIC ऑफ इंडियामध्ये. आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही, 15च वर्षे पैसे भरायचे, त्याच्यानंतर आपल्याला आयुष्यभर पैसे मिळतात. आणि इन्शुरन्स वाढत जातं. 15 वर्षानंतर पैसे न भरता दरवर्षी पैसे मिळतात 8%, आणि बोनस पण मिळतो. त्यासाठी LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी घ्या, कारण ही पॉलिसी बंद होणार आहे. ओके, थँक्यू.